मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही साईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्या माहेरी आलो होतो आणि ते साईचं माझी मम्मी औक्षण करत आहे आणि बहिणीची मुलगी छोटी आहे, ती बोलती माझा पण बर्थडे मला पण सेलिब्रेट करायचं आहे, त्यासाठी तिला पण शेजारी बसवलं। त्याच्यानंतर माझ्या मामीने औक्षण केलं आणि माझी बहीण वगैरे छोटी बहीण आहे तिने पण औक्षण केलं, अजून एक छोटी बहीण होती तिने पण औक्षण केलं। सगळ्यांनी असं त्यांचं औक्षण केल्यानंतर त्या दोघांना बघा कसा आनंद झाला आणि ही बघा किती मस्ती चालू आहे हिची की मला पेढा खायचा आहे, मला हे लाव मला ते लाव आणि हिची नाटकं सुरू असतात काही पण असताना। छोटी मुलं किती निरागस असतात ना, त्यांना असं वाटत असं सगळ्यांच्या बर्थडे नंतर माझाच बर्थडे आणि सगळ्यांचं औक्षण वगैरे झाल्यानंतर केक वगैरे कट करल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो बघा सगळे इथे। आणि आज शनिवार होता त्याच्यामुळे सगळ्यांनी आम्ही असं व्हेजच खाल्लं आणि हे फॅमिलीसोबतचे क्षण असतात ना ते खूप वेगळे असतात आणि खूप दिवसानंतर असे क्षण येतात। आणि ही छोटी आमची चिऊ बघा जेवण झाल्यानंतर कशी फेऱ्या मारते, बोलते मी जेवण झालं ना ते आता जिरवते। आणि हे बघा आमची फॅमिली आहे, तर मस्त असं आम्ही कॅन्डल लाईट डिनर वगैरे केला आणि फॅमिलीसोबत असं एन्जॉय केलं साईचा बर्थडे। आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या वेळेस हिचे नाटकं बघा, हिचे डान्स बघा, जेवण कशी जिरवते आणि डान्स वगैरे करते मस्त। हिला डान्स करायला ना एवढं आवडतं, सारखी डान्स करत असते आणि सारखी बोलत असते मी हे डान्स करू का, मी ते डान्स करू का। आणि इथे बघा किती मस्त अशी डान्स करून दाखवते, म्हणजे रात्रीचे 12:30-1 वाजले तरी हिला झोप पण येत नाही आणि नुसते नखरे करायचे असतात। हे बघा कशी नखरे करते मस्त। जे पण नवीन गाणे येतात ते लगेच यूट्यूबवर येतात ते लगेच गाणं शिकून घेते आणि डान्स शिकून घेते आणि सारखी अशी डान्स करत असते मस्त मस्त। तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय, भेटूया पुढच्या व्लॉग व्हिडिओमध्ये।